माझ्या देवा, माझ्या प्रभू, माय लॉर्ड अँड माय गॉड, हे वाक्य घोषवित संत थॉमस भारतात आले व भारतीयांना ख्रिस्त दाखवण्याचे मोलाचे कार्य केले. तेच ध्येय व त्याच संताच्या पावलावर पाऊल टाकून पोर्तुगीज भारतात आले व त्या संताच्या नावाने हे भव्य चर्च उभारले. या डॉक्युमेंटरीद्वारे आपण सेंट थॉमस चर्च सांडोरची खोलवर माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम संत थॉमसचा भारताचा प्रवास आपण जाणून घेऊया. मॉन्सिनियर फ्रान्सिस कोरिया यांच्या ज्ञानाच्या तिजोरीतून. जा आणि सर्व राष्ट्रांना माझी सुवार्ता घोषित करा, हा जो आदेश प्रभू येशू ख्रिस्ताने स्वर्गात जाण्यापूर्वी दिला तो संत मॅथ्यू याने त्याच्या शेवटच्या प्रकरणामध्ये 28व्या प्रकरणामध्ये आपल्याला दिला आहे. तो आदेश शिरसावंद्य मानून येशूचे 12 प्रेषित वेगवेगळ्या देशात जायला निघाले. त्यापैकी 2 होते संत थॉमस आणि बार्थोलोमेव. आज आपण संत थॉमसची ओळख घेत आहोत आणि संत थॉमस चर्चमध्ये वसई येथे बसून आपण हे रेकॉर्डिंग करत आहोत. सेंट थॉमसचा पुतळा माझ्या पाठीमागे आहे, तो आपणा सर्वांना दिसतोच आहे. हा संत थॉमस गालिली प्रांतातला, बहुधा मच्छीमार करणारा, आणि तो येशूच्या मागे सतत 3 वर्ष चालला होता आणि येशूने जे शिकवलं ते त्याने आत्मसात केलं होतं आणि ते शिकवण्यासाठी तो भारताकडे देखील यायला निघाला. त्याला डाउटिंग थॉमस, संशयग्रस्त थॉमस असं म्हटलं जातं, कारण येशू जेव्हा 3ऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला आणि इतर शिष्यांनी त्याला सांगितलं की प्रभू आम्हाला भेटला आहे, तेव्हा त्याने विश्वास धरला नाही. त्याने संशय व्यक्त केला आणि तो म्हणतो, ज्या ठिकाणी त्याला खिळे मारले होते तिथे माझे बोट घातल्या वाचून आणि ज्या कुशीमध्ये भाला भोसकला होता तिथे माझा हात घातल्या वाचून मी विश्वास ठेवणार नाही. हा जो संशयग्रस्त थॉमस होता तो विश्वास देण्यासाठी भारताकडे निघाला. तेव्हा भारतात येण्यासाठी आजच्यासारखे प्रवासी मार्ग नव्हते. जहाजाने यावंच लागायचं किंवा कुश्कीच्या मार्गाने यावं लागायचं. कुश्कीच्या मार्गाने येणं अवघड, तरी पण लोक येत होते, आणि जलमार्गाने येणारे सोपं, आणि म्हणून आपल्या सोपारपर्यंत जलमार्गाने लोक येत होते. आणि आपला संत थॉमस जो आहे तो वसईच्या मार्गाने निघाला, भारताकडे निघाला आणि भारतात तो यशस्वीपणे आला 2000 वर्षापूर्वी, जेव्हा युरोपमध्ये ख्रिस्ती धर्माचा मागमूसही नव्हता. ख्रिस्ती धर्म हा आशियामध्ये जन्माला आला. येशू आशियातला, प्रेषित आशियातले, आणि आशियातल्या देशामध्ये जेव्हा ख्रिस्ती धर्माचा प्रचार झाला तेव्हा युरोपमध्ये तो झाला नव्हता. म्हणून असं कोणी म्हणू नये की युरोपमधून ख्रिस्ती धर्म भारतात आला. युरोपमध्ये ख्रिस्ती धर्म जाण्यापूर्वी तो भारतामध्ये होता. आणि अलीकडे संत थॉमस ह्याची 19वी शताब्दी साजरी करताना आपल्या भारत देशाने मोठ्या उमेदवारीने संत थॉमस ह्याचं पोस्टाचं तिकीट प्रसिद्ध केलं आणि संत थॉमस हा खरोखर भारतात आला होता. ख्रिस्ती धर्माचा पाळणा 2000 वर्षापूर्वी भारतामध्ये हल्ला होता, ह्याच्यावर त्यांनी शिक्कामोर्तब केलं. आणि म्हणून कोणीही म्हणू नये की ख्रिस्ती धर्म हा भारतात अलीकडे आलेला आहे. हा दिदमस म्हटलेला थॉमस भारताकडे आला कारण तेव्हा व्यापारी मार्ग होते. तेव्हा बोटीने यावं लागेल, जहाजाने यावं लागेल. प्रवासी जहाजं तेव्हा नव्हती. प्रवासी जहाजं अगदी अलीकडे आली. लोक प्रवास करत नव्हते, फक्त गरजेच्या वस्तू आणण्याकरता त्यांची जहाजं येत होती. इकडच्या वस्तू, विशेषतः इकडचे मसाल्याचे पदार्थ ते नेत होते.
त्यामुळे युरोप, आशिया आणि भारत ह्यांचा व्यापारी संबंध होता, सांस्कृतिक संबंध होता, वेगवेगळ्या प्रकारचे संबंध होते आणि त्याकरता तो भारताकडे यायला निघाला. भारतामध्ये ख्रिस्ती धर्म हा 2000 वर्षापूर्वीचा आहे. संत थॉमस याने केरळामध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रचार केला आणि म्हणून तिथे काही लोक आहेत त्यांना संत थॉमस ख्रिश्चन असंही म्हणतात. मध्ययुगामध्ये आपल्या सोपाराला संत थॉमस ह्याला समर्पित केलेलं एक चर्च होतं. तिथे काही धर्मगुरू आले, जे मारले गेले ते सेंट थॉमस चर्चमध्ये पुरले गेले. जॉर्दानेस नावाच्या एका डॉमिनिकन फादरने त्यांचा अंत्यविधी केला. तेच जॉर्दानस पुढे क्विलॉनचे बिशप झाले. हा जो इतिहास आहे तो जरी आपल्यापुढे ग्रंथरूपाने असला तरी सोपारा हे नक्की कुठे होतं हे आज आपल्याला सांगता येत नाही. त्याला सोपारचं चर्च म्हटलं तरी हा सोपारा पंचक्रोशीतलं हे चर्च होतं. इथे सांडोरला अगोदरचं चर्च होतं का? शक्यता आहे, कारण पूर्वी प्रवास सोपाऱ्यापासून आपल्या पालीपर्यंत जलमार्गाने व्हायचा. आपलं चर्च जे आहे ते मुख्य रस्त्यावर नाही, ते प्रवास जलमार्गावर आहे आणि म्हणून एक प्रकारे आपण सांडोर चर्चला गेटवे ऑफ ख्रिश्चन वसई असं म्हणू शकतो, कारण मचवे इथे थांबायचे. त्याकरता ह्या मुख्य जलमार्गावर हे चर्च बांधण्यात आलं. आज ब्रिटिशांनी नवीन रस्ता तयार केल्यानंतर बंगली मार्गे आपण इथे येतो आणि म्हणून काही लोकांना वाटत असेल की हे चर्च कोपऱ्यामध्ये वसलेलं आहे. ते तसं नसून ते मुख्य मार्गावर म्हणजे जलमार्गावर बसलेलं होतं आणि त्यामुळे सांडोर म्हणजे एक प्रकारचा डोर, ख्रिस्ती धर्माचा वसईतला डोर आहे, प्रवेशद्वार आहे असं आपल्याला म्हटलं पाहिजे. संत थॉमसचा भारताचा प्रवास जसा अवघड होता तसाच संघर्ष पोर्तुगीजाने वसईत ख्रिस्त पसरविण्यासाठी केला. अनेक अडीअडचणींना ते सामोरे गेले, परंतु शुभवर्तमान घोषणा काही थांबवली नाही. हे चर्च बांधण्यामागचा इतिहास व संघर्ष जाणून घेऊया श्री स्टीफन परेरा यांच्याकडून. 16व्या शतकात भारतात आलेल्या पोर्तुगीजांनी 1533 साली वसईचा किल्ला बांधला. या किल्ल्यातील येशू संघीय म्हणजे जेजुईट मिशनऱ्यांनी वसई किल्ल्याबाहेर धर्मप्रचार करून सांडोर या ठिकाणी एक ख्रिस्ती मंडळी तयार केली. त्यांच्या मिसाची व्यवस्था करण्यासाठी त्या ठिकाणी चर्चची आवश्यकता होती. अशा वेळेला सांडोरला भली मोठी अशी एक वाडी इनेस फ्रान्सिस्का नावाच्या एका उमरावाच्या पत्नीच्या मालकीची होती. तिने ही वाडी येशू संघाला बक्षीस दिली. त्या वाडीमध्येच येशू संघाने एक छोटंसं बांबूचं दगडामातीचं चर्च उभारलं आणि त्या ठिकाणी दिनांक 11 नोव्हेंबर 1566 साली त्या मातीने उभारलेल्या चर्चमध्ये पहिला मिस्सा विधी साजरा केला गेला. येशू संघातर्फे हा विधी साजरा करताना त्या मिस्सा सेवक म्हणून त्यावेळेला येशू संघामध्ये शिकत असलेला गोन्सालो गार्सिया हा वसईचा सुपुत्रही त्या ठिकाणी हजर असावा. नंतरच्या काळात सदर चर्चचे अनेक वेळा नूतनीकरण होत होत आज आपण पाहतो हे ते सेंट थॉमस चर्च आपल्यासमोर उभा आहे. ह्या चर्चचा बराचसा भाग
सुरुवातीच्या पोर्तुगीजांच्या काळातच बांधलेला आहे, तर त्यानंतरचा दुसरा काही भाग हा टप्प्याटप्प्याने तयार करण्यात आलेला आहे. चर्चच्या दर्शनी भागात कोरिंथियन पद्धतीने छोटे छोटे मोठे खांब उभे राहिलेले दिसतात. आज चर्चच्या समोर दिसणारा द्वारमंडप म्हणजे पोर्च हा 1972 साली तयार करण्यात आलेला आहे. मूळच्या इमारतीला 5 दरवाजे होते, समोर 3 आणि दोन्ही बाजूला 1-1. हे सर्व दरवाजे त्यांची धडपं ही वसई किल्ल्यातून आणलेली होती, कारण पोर्तुगीज किल्ला वसई सोडून गेल्यानंतर मराठ्यांच्या काळात वसई किल्ला दुर्लक्षित राहिलेला होता संपूर्णपणे. त्यानंतर ब्रिटिशांच्या काळात आणि मराठ्यांच्या काळात पुष्कळ लोकांनी वसई किल्ल्यातील चर्चमधले अनेक वस्तू ह्या आपापल्या उपयोगासाठी नेलेल्या होत्या. त्यामध्ये बऱ्याचशा चर्चने असे मोठमोठे दरवाजे हे निरनिराळ्या चर्चमध्ये नेण्यात आले, आपल्याकडे सुद्धा तसे आणलेले आहेत. जेव्हा तुम्ही चर्चच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये येता तेव्हा उजव्या हातावर तुम्हाला बाप्तिस्मा लावण्याची म्हणजे स्नान संस्कार लावण्याची खोली दिसेल. त्यानंतर जरा पुढे आल्यानंतर तुम्हाला त्याच बाजूला एक पुलपीट दिसेल. वरच्या बाजूवर असं उभं असलेलं टांगवलेलं पुलपीट आहे. हे चर्चच्या मध्यवर्ती ठिकाणी असं असायचं पुलपीट म्हणजे प्रवचनपीठ. याचं कारण त्यावेळी वसईत इलेक्ट्रिसिटी नव्हती, त्यामुळे माईकची सोय असू शकत नव्हती आणि त्यामुळे चर्चमधून जेव्हा फादर प्रवचन करीत ते प्रवचन सर्व लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अशा प्रकारच्या पुलपीटची व्यवस्था करण्यात आलेली होती. ह्या चर्चच्या समोर चर्चमध्ये आल्यानंतर तुम्हाला 3 मुख्य एक वेदी आणि दुसऱ्या 2 वेदी अशा दिसतील. ह्या 3ही वेदी त्या चर्चमधून आणलेल्या किल्ल्यातील चर्चेसमधून आणलेल्या आहेत. मुख्य वेदी आणि साईडला असलेल्या 2 वेदी. ह्या साईडच्या 2 वेदीसुद्धा अजून मोठ्या होत्या आणि सुरुवातीच्या काळात त्या अशा तिरकस बसवलेल्या होत्या, परंतु नंतर आमच्या लहानपणी मला आठवतं त्याच्या बाजूतले 2-2 खांब काढून टाकण्यात आले आणि आता ह्या अशा तऱ्हेनं व्यवस्थित बसवलेल्या आहेत. शिवाय ह्या चर्चमध्ये तुम्हाला अनेक जुन्या पद्धतीचे पुतळे दिसतील. त्यामध्ये चर्चच्या व्हरांड्यात ठेवलेला एक थॉमस ॲक्वाइनसचा पुतळा आहे. ह्या इथं त्या खिडकीच्या वरती ठेवलेला संत रॉकचा पुतळा आहे. काही माऊलीचे फोटो आहेत आणि दुसरे अनेक जुने फोटो आहेत, इमाजी आहेत. हे सर्व पुतळे हे किल्ल्यातून आणलेले आहेत. तसंच चर्चच्या समोर कुठल्याही प्रकारचं शेल्टर नसल्याकारणाने पावसाळ्यामध्ये पावसाचं पाणी चर्चमध्ये येत असे. अशा वेळेला समोर ताडपत्री बांधण्यात येईल किंवा सुरुवातीच्या काळात तर अक्षरशः एक छप्पर तयार करून त्याच्यावर झावळ्याने शाकारलं जाईल ते छप्पर. तेव्हा 1972च्या दरम्यान त्या चर्चच्या समोर दर्शनी भाग उभा करण्यासाठी म्हणजे पोर्च तयार करण्यासाठी धर्मगुरूंनी पुढाकार घेतला आणि आज आपण समोर जे पाहतो ते पोर्च तिथं तयार करण्यात आलेलं आहे. तसंच सुरुवातीच्या काळात या चर्चच्या समोरील भागामध्ये
दफनभूमी म्हणून त्याचा वापर केला जायचा. परंतु चर्चच्या समोर दफनभूमी नको असा विचार करून नंतरच्या धर्मगुरूंनी ही दफनभूमी चर्चच्या पाठीमागे नेली. त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी एक फार जुनी पोर्तुगीज काळातील विहीर होती. ती विहीर बुजवली गेली आणि त्या ठिकाणी दफनभूमी तयार करण्यात आली आणि समोरच्या जागेत मात्र माणसांना मृत व्यक्तींचा पूर्ण बंद करण्यात आलं आणि त्या ठिकाणी आपण नंतर दुसऱ्या काही योजना राबवल्या. तसंच ह्या चर्चचा भाग हा भाविकांना पुढे अपुरा वाटू लागला. कारण सुरुवातीच्या काळात ह्या चर्चमध्ये मराठी न जाणणारे धर्मगुरू होते, लॅटिनमध्ये मिस्सा होत होते आणि अशा वेळेला लोकांना काही समजत नव्हतं. त्यामुळे लोकांची उपस्थिती कमी होती. परंतु नंतरच्या काळात मराठीमध्ये मिस्सा सुरू झाला. लोकांना मिस्सा म्हणजे काय ते समजू लागलं. चांगलं मराठी बोलणारे आणि प्रवचन करणारे धर्मगुरू आले आपल्याकडे आणि लोकांमध्ये भक्तिभाव हा वाढीला लागला. त्यामुळे भाविकांना चर्चमध्ये जागा अपुरी पडू लागली. अशा वेळेला आपण चर्चच्या दक्षिण बाजूने पहिल्या प्रथम एक्सटेन्शन तयार केलं आणि कालांतराने तेही एक्सटेन्शन कमी अपुरं वाटल्यामुळे आपण उत्तर बाजूला सुद्धा दुसरं एक्सटेन्शन हे अलीकडे तयार करण्यात आलेलं आहे. आपल्याकडे अलीकडच्या मागच्या काही 25-30 वर्षाच्या काळात जे धर्मगुरू आले त्यांनी आध्यात्मिक गोष्टीवर जास्त लक्ष दिल्यामुळे चर्चच्या विभागातील आपल्या भागातील लोकांमध्ये एक धार्मिक वातावरण निर्माण झालं. लोक आध्यात्मिक गोष्टीकडे जास्त लक्ष देऊ लागले आणि लोकांमध्ये ख्रिस्ती श्रद्धा ही अधिक दृढ झाली. ब्रिटिशांच्या काळात चर्चच्या समोरील भागामध्ये दफनविधी तयार करण्यात आला. त्याच्यापूर्वी बऱ्याचशा लोकांना चर्चमध्ये आणि चर्चच्या दोन्ही बाजूला पुरण्यात येत असे. ही सेमेट्री समोरच्या भागात सेमेट्री तयार केल्यानंतर त्याच वेळेला चर्चच्या कुंपणाच्या प्रवेशद्वाराच्या समोर एक भला मोठा क्रॉस उभारण्यात आलेला आहे. त्या क्रॉसला पुढच्या वर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याची शताब्दी आपल्याला साजरी करावी लागणार आहे. तो जो क्रॉस आहे त्या क्रॉसच्या सभोवताली जी देवदूत बसवली आहेत ती खरोखर पाहण्यासारखी अशी आहेत. त्याच्या उत्तर बाजूला तुम्हाला संत बर्नाडेटला पवित्र मरियेने जे दर्शन दिलं होतं त्याची प्रतिकृती पाहायला मिळते. आपण ज्याला डोंगर माऊली म्हणतो ते तिथं त्याची प्रतिकृती पाहायला मिळते. त्याच्या पाठीमागे मुलांना खेळण्यासाठी भलं मोठं पटांगण आहे आणि या चर्चच्या ग्राउंडच्या समोरच्या दफनभूमीच्या उत्तर बाजूला एक इमारत तुम्हाला पाहायला मिळेल. ती इमारत ही ज्या वेळेला ह्या चर्चचं नूतनीकरण करण्यात आलं त्यावेळेला तात्पुरती चर्चसाठी इमारत म्हणून बांधण्यात आलेली होती. त्या ठिकाणी मिस्सा बली अर्पण केला जात होता. वर्षभर हे काम चाललेलं होतं किंवा 1-1.5 वर्षापर्यंत त्या चर्चसारखा वापर केला गेलेला होता. नंतरच्या काळात
त्या चर्चमध्ये काही काळ प्राथमिक शाळेचे वर्ग मध्ये पार्टिशन घालून वर्ग तयार करण्यात आलेले होते आणि आमच्या लहानपणी आम्ही त्याच वर्गामध्ये 1ली, 2री, 3री शिकलो. त्यानंतरच्या काळात सदर नवीन शाळा झाल्यानंतर ह्या शाळेचा वापर एक सभागृह म्हणून करण्यात आला आणि त्या सभागृहाचा प्रवेशद्वार हे पलीकडच्या बाजूने करण्यात आल्यामुळे हे चर्चच्या बाजूने जे प्रवेशद्वार होतं ते बंद करण्यात आलं आणि त्या ठिकाणी ख्रिस्त राजाचा पुतळा ह्या उभा असलेला आज आपण पाहतो आहोत. या चर्चच्या दक्षिण बाजूला धर्मगुरूंचं निवासस्थान आहे आणि त्याच्याही पलीकडे एक सुंदर असा तलाव आहे. पलीकडे किंवा समोर आपल्याला मायनर सेमिनरी दिसते आहे. त्याविषयीची माहिती आपल्याला मॉन्सिनियर नंतर सांगतीलच. हॉलच्या समोर प्राथमिक शाळेची इमारत आहे, ती नंतर बांधण्यात आलेली आहे आणि ह्या इमारतीमध्ये प्राथमिक शाळा आजही चालू आहे. पूर्वीची ती भरगच्च भरलेली अशी शाळा होती, कारण इंग्रजी माध्यमाच्या शाळा आपल्याकडे जवळजवळ नव्हत्याच. त्यामुळे ती शाळा गजबजलेली होती आणि सर्व जाती धर्माचे लोक तिथे मुलं तिथं शिक्षण घेत असत. त्यानंतर सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे आपल्या ह्या चर्चच्या मालकीची बरीचशी जमीन होती आणि अजूनही काही थोडी बहुत जमीन आहे. त्यामध्ये अनेक डायसिसचे प्रोजेक्ट आपण राबविलेले आहेत. त्याविषयी माहिती आपल्याला मॉन्सिनियर सांगतीलच. 400 वर्षापूर्वी, 400 म्हणण्यापेक्षा 500 वर्षापूर्वी काही मिशनरी भारतात यायला निघाले. त्यात जेजुईट हे प्रमुख मिशनरी होते. ह्या जेजुईट धर्मगुरूंना एका बाईने सांडोर येथील तिच्या मालकीचा मोठा जमिनीचा तुकडा दिला. तुकडा म्हणण्यापेक्षा एक मोठं वाडीच दिली आणि त्या वाडीमध्ये हे चर्च उभं राहिलं आणि आज जे आपल्याकडे वेगवेगळे उपक्रम डायसिसतर्फे राबविले जातात त्यांना लागणारी जमीन देखील त्या बाईच्या उदारपणामुळे आपल्याला मिळाली. ती जमीन बऱ्याच लोकांकडे भाडे पद्धतीने होती. लोकांनी एक प्रकारचा त्याग करून चर्चच्या वेगवेगळ्या उपक्रमाला ती दिलेली आहे आणि त्याकरता आपण खरोखर सांडोरकरांचं औदार्य मान्य करतो. 400 वर्षापूर्वी हे चर्च जेजुईट लोकांनी बांधलं आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हे जेजुईट संत फ्रान्सिस झेवियर हा वसईमध्ये आला. त्याने वसई किल्ल्यामध्ये जमिनीची मागणी केली आणि ती केली असताना त्या जेजुईट फादरांनी वसईच्या पंचक्रोशीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे काही जमिनी घेतल्या. त्यातली सांडोर आणि माणिकपूर ही महत्त्वाची जमीन त्यांना मिळाली आणि म्हणून तिथे जेजुईट फादरांचं वास्तव्य आहे. जेजुईट फादरांनी जे चर्च उभं केलं ते 450 वर्षापूर्वी उभं राहिलं आणि अबाधितपणे ते उभं आहे. काही वेळा ते पडलेलं आहे, काही ठिकाणी वेळेला ते पाडलेलं आहे, परंतु हे 4थं चर्च आज उभं आहे. त्याची माहिती सरांनी आपल्याला दिलेली आहे आणि आपल्या लोकांच्या औदार्यामुळे ज्या वेगवेगळ्या संस्था निर्माण झाल्या त्यातली महत्त्वाची एक संस्था आहे ती म्हणजे कार्डिनल ग्रेशियस मेमोरियल हॉस्पिटल. त्याचप्रमाणे ह्या चर्चच्या समोर मायनर सेमिनरी धर्मगुरूंना घडवण्यासाठी लागणारी पलीकडे देवतलावर सेंट थॉमस हायस्कूल आणि आता अलीकडच्या काळामध्ये आत्मशोध ही संस्था उभी राहिलेली आहे. धर्मप्रांतातले लोक सांडोरकरांना अबाधित ऋणी राहतील कारण त्यांच्या औदार्यामुळे ह्या संस्था वसईला मिळालेल्या आहेत आणि तमान वसई त्याचा उपभोग घेणार आहे. संत थॉमस चर्चच्या कार्यक्षेत्रात वयोवृद्ध झालेल्या फादरांसाठी संत जॉन मारी वियानी नावाचे
एक क्लर्जी होम आहे. त्याचप्रमाणे रिट्रीट व इतर फॉर्मेशनसाठी आत्मशोध दर्शन केंद्र हे फॉर्मेशन हाऊस देखील नव्याने बांधलं गेलं आहे. त्याचप्रमाणे 5 शाळा, 1 हॉस्पिटल, बँक व पतपेढ्या व विविध असे लहान व मोठे उद्योग हे संत थॉमस चर्चच्या कार्यक्षेत्रात आहेत. अनेक असे सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक कार्यक्रम चर्चच्या माध्यमाने राबविले जात असतात की जेणेकरून लोकांची ख्रिस्ती ऐक्यात अधिकाधिक वाढ व्हावत, की जेणेकरून लोकांची ख्रिस्ती ऐक्यात अधिकाधिक वाढ होत राहावी. परमेश्वराच्या आशीर्वादामुळे संत थॉमसच्या मध्यस्थीने व सर्व धर्मगुरूंच्या परिश्रमाने पोर्तुगीज मिशनऱ्यांनी जे बीज पेरले होते त्याचे आज फार मोठे पीक झाले आहे. आज संत थॉमस चर्च सांडोरमध्ये एकूण 5 धर्मगुरू सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांच्या सहाय्याला व मदतीला जवळजवळ 30 चर्च संलग्न संघटना आहेत. पॅरिशमध्ये एकूण 40 गावगट आहेत व पॅरिसची लोकसंख्या जवळजवळ 6,500 अशी आहे.